एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल योजनास व्लॉग. सकाळी उठली, आंघोळ केली, सगळं झालं माझं तयारी आणि नाश्त्याला लागली. तर नाश्त्यामध्ये मी काय घेतलं आहे, ॲव्होकाडो, हाफ ॲव्होकाडो, 1 कॅरट, बनाना, छोटूसा वेलची, केळं जे असतं ते, आणि ॲपल, 1 ॲपल. तर आणि सिद्धांतला मी सत्तू दिलेलं. सत्तू जर तुम्हाला लोकांना माहिती असेल तर जे भुनलेलं चणा असतं ना, त्याची पावडर असते आणि ते मी सिद्धांतला छासमध्ये मिक्स करून देते. तर त्याचा ब्रेकफास्ट ते असतं, सत्तू अँड सम फ्रूट और म्हणजे केलॉग्स. आज मी त्यांना दहीमध्ये केलॉग्स मिक्स करून दिलेलं अँड सत्तू. ॲक्च्युली सिद्धांत ऑफिसमध्ये जायला निघाले होते, मग त्यांची ती तयारी चालू होती आणि इथे तोपर्यंत मी माझं ब्रेकफास्ट खात होते. माझा आजचा ब्रेकफास्ट थोडा हेवी होता, म्हणजे खूप सगळे वस्तू होते. मी रोज एवढे नाही खात, म्हणजे आयदर ॲव्होकाडो आणि अजून एक फ्रूट असतं, हे 2 असं काहीतरी मी वस्तू खाते. पण ह्यावेळी काय झालं माहिती आहे, एक तर बनाना छोटासा होता, तर आय वॉज लाईक बनाना छोटा आहे तर ते घेऊया. हाफ ॲव्होकाडो ऑलरेडी फ्रीजमध्ये होतं, मग ते घेतलं. आणि नंतर कॅरेट मी सिद्धांतला टिफिनसाठी काढलेलं, पण सिद्धांत बोलले की टिफिन नको आहे म्हणून आज, म्हणून ते पण कॅरेट प्लेटमध्ये आलं. आणि ॲपल तर मी खाणारच होती. तर हे अशा प्रकारे माझं ब्रेकफास्ट पूर्ण झाला. तर त्याच्यानंतर मी भाकरीची तयारी केली, म्हणजे जेवणाचं टाईम झालेला तेव्हा. तर मी इथे ना रागीची भाकरी खाते रोज म्हणजे नाचणी, ज्याला नाचणी बोलतात. तर मी असं करते की पाणी बॉईल करते, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि जेवढं मला पीठ घ्यायचं आहे ना तेवढं ते गरम पाण्यामध्ये फ्लेम ऑफ करून गरम पाण्यामध्ये मी ते पीठ टाकते आणि मग त्याला स्टोअर करते. इथे मी 5 टेबलस्पून पीठ घेतलेलं आहे रागीचं आणि त्याच्यातच मी स्टर करणार आहे. हे आपल्याला मिक्स करून झाल्यावर ना थोड्या वेळ साईडला काढायचं प्लेटमध्ये. आणि हे गरम असतं म्हणून लगेच मळायला नाही घ्यायचं आहे, थोड्या वेळ साईडला काढा. हार्डली 2-3 मिनटं साईडला ठेवा, म्हणजे ती जरा वाफ निघेल आणि मग तुम्ही मळायला स्टार्ट करू शकता. हे बघा मी असं मळलेलं आहे. जेवढं घट्ट तुम्ही मळाल ना, म्हणजे तेवढं तुमची रोटी किंवा भाकरी आहे ती थोडीशी कडक होईल. तर जेवढं सॉफ्ट मळता येईल तेवढं तुम्ही सॉफ्ट मळा. मी इथे 4 गोळे साईडला काढून ठेवले, म्हणजे त्या पिठाचे 4 गोळे केलेत आणि साईडला काढले. आणि त्याच प्लेटमध्ये, ज्या प्लेटमध्ये मी मळलेलं त्याच्यातच मी भाकरी घालणार आहे. तर भाकरी मी हातानेच थापते. मी पहिली लाटायची, थोडंसं घट्ट व्हायचं पीठ तर मी लाटायचे, पण आता सध्या नरम असतं पीठ म्हणून मी हातानेच थापते. तर जी माझी रोटी असते किंवा भाकरी असते ती बऱ्यापैकी मोठी असते आणि मला मोठ्याच भाकऱ्या आवडतात. तर म्हणजे खायला पण म्हणजे व्यवस्थित असं वाटतं की बाबा 2 भाकऱ्या खाल्ल्यात मी व्यवस्थित. तर छोट्या छोट्या मला नाही आवडत, मोठीच भाकरी मला आवडते. आता आपण भाकरी तव्यावर टाकली आहे. थोडंसं पाणी आहे ना त्याच्यावर असं शिंपडायचं आणि पूर्ण व्यवस्थित भाकरीला कवर करायचं पाण्याने आणि थोड्या वेळ शेकवत ठेवायचं. आता भाकरीच्या वरचं पाणी सुकलं की आपण भाकरी ट्विस्ट करायची आणि परत थोड्या वेळ शेकवायला द्यायची. आता मी भाकरी पलटलेली आहे, पण भाकरीला ना काही जण घी लावत नाही, मी घी लावते. आय लव्ह घी, म्हणजे ती टेस्टच वेगळी येते भाकरीला जर तुम्ही घी लावलात तर. माझी आत्तापर्यंत ही भाकरी फुलते, पण काय माहीत आज काय झालं की फुलली नाही. नंतर फुलली, पण ह्या स्टेजला मी सांगते माझी भाकरी फुलते, पण आता घी लावल्यानंतर ती फुलली. तर भाकरी सगळ्या माझ्या फुलतात आणि मस्त एकदम सॉफ्ट अशा होतात. असेच मी फटाफट 4 भाकऱ्या करून टाकल्या. मी नेहमी 4 भाकऱ्याच करते. आणि आता जेवायचं वेळ झाली तर मी इथे 2 भाकऱ्या घेतल्या. तुम्ही बघू शकता इतकी सॉफ्ट बनली आहे ना ती भाकरी, कारण ते आपण जे पीठ आपण गरम पाण्यामध्ये टाकतो ना तेव्हाच ती सॉफ्ट होते तेवढी. आणि इथे आहे भेंड्याची भाजी. मी भरपूर प्रमाणात भाजी घेते, कारण मला एक घासाला मला भरपूर भाजी लागते. आणि ह्याच्यात मी दही घेतलेलं आहे. तर दही, भाजी आणि रोटी आणि प्लस छास.
तर हे माझं आजचं दुपारचं जेवण आणि एकदम हेल्दी जेवण आणि गट हेल्थसाठी पण मस्त, बिकॉज ह्याच्यात दही आहे, छास आहे. तर ते अप्रतिम दुपारचं जेवण झालेलं आहे माझं. आपलं दुपारचं जेवण झालेलं आहे. मी आली बेडरूममध्ये आणि विचार केला की थोडंसं टी व्ही बघूया नेटफ्लिक्समध्ये काय आहे का. तर नेटफ्लिक्सवर हिज हाऊस म्हणून एक हॉरर मूवी आहे, ती बघितली. पण ती काही व्यवस्थित बघितलीच नाही बिकॉज मी एडिटिंगमध्ये बिझी होती. त्याच्यानंतर मी संध्याकाळचं जे नाश्ता आहे किंवा स्नॅक बोलू शकता ते मी केलं. मी वॉटरमेलन फ्रीज करून ठेवलेले, तर त्याचंच मी क्रशर किंवा ज्यूस असं बनवलेलं. त्याच्यामध्ये मी थोडंसं 1 स्पून फ्लॅट 1 स्पून मी गूळ टाकलेला बिकॉज ते जे वॉटरमेलन होतं ते गोड नव्हतं अजिबात. तो ज्यूस थोडंसं गोड पाहिजे ना, तर म्हणून हे थिक ज्यूस तुम्ही बोलू शकता किंवा स्लशर किंवा क्रशर, मला जे मनात येईल ते बोलू शकता. इथे मी डाळिंब पण घेतलं आहे. तर हा माझा इव्हनिंगचा स्नॅक किंवा ब्रेकफास्ट आहे. हे जेव्हा मी खाल्लं तेव्हा इतकं दात मी इतका झंझणाट हुआ ना की सिरियसली एवढं ते थंड होतं, पण ॲट लास्ट मला ते आवडलं. नंतर टाईम आला डिनरचा. डिनरमध्ये दुपारची भाकरी होती, ती अजूनही सॉफ्ट होती, भेंड्याची भाजी, आणि मी दही नाही घेतलं बिकॉज 6च्या नंतर दही खायचं नाही रात्रीचं, आणि डाळ घेतली त्याच्याऐवजी. तर बस इथे माझा डिनर संपला. मी छोटंसं एक बॉर्नविलचा तुकडा घेतला 70% डार्क चॉकलेटवालं, आणि बस इथे माझं सगळं खाणं पिणं सगळं संपलेलं आहे. इथेच माझा मी ब्लॉग एंड करते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब अँड शेअर माय चॅनल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय.